अँड फायनली आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा कुठेतरी फिरायला निघालो होतो. इतक्या लांब निघालो होतो की काय सांगू तुम्हाला. अक्षरशः 5 किलोमीटर आम्ही दोघं फिरायला निघालो होतो. आणि आमची एक्साइटमेंट बघा. आणि तसं तर असं कडक उन्हात फिरू वाटत नाही, पण तसं म्हणायला गेलं तर आपला जोडीदार सोबत असल्यावर कसलं ऊन आणि कसला पावसाळा. फायनली आमचं लग्न सक्सेस झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा कुठेतरी फिरायला गेलेलो. त्यामुळे एक फिलिंग वेगळीच होती. ऊन जरी असलं तरी दोघं सोबत असल्याचा आनंद होता. आणि माझा नवरा म्हणजे माझ्यावर लई फिदा, सारखं आपल्या माझ्याकडेच बघायचं आहे बघा. प्रेमात लोक वेडी होतात, पण काही लोक ही वेड्यासारखं प्रेम करतात. आणि ह्यो आमच्या अण्णांना काढलेला व्हिडिओ, ह्या व्हिडिओमध्ये आमचं थोबाड सगळं पसरून गेले. मूड गेला होता तरी पण मग नाईलाज कुक्यालाच म्हणत आमच्या आहोंकडे शेवटी माझं लक्ष गेलंच. आणि मग काय, आपल्या जीवाला दुसरं हाय तरी कोण, म्हणून मग शेवटी झाली आमच्या आहोंची आठवण. मग ही माझी अशी रिॲक्शन होती त्यावेळी. आणि शेवटी आमच्या आहोंनी माझ्या हातात हात दिला आणि आम्ही स्वामी दर्शनासाठी निघालो. कोल्हापूर जिल्ह्यातील बुवाचे वठार या गावात हे मंदिर आहे. स्वामी समर्थ केंद्र आहे. आणि या ठिकाणी गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आपल्या मनातले कोडे, आपल्या मनातली इच्छा जे काही असतील ते स्वामींसमोर मांडल्यानंतर मन अगदी हलकं झाल्यासारखं होतं. तसे तर मी बऱ्याच ठिकाणी नवस बोलले होते, पण स्पेशली या ठिकाणी या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये सुद्धा एक काळ होता ज्या काळी मी येऊन बोलले होते इच्छा की लग्नानंतर जोडीने दर्शनाला येऊ म्हणून. आणि म्हणूनच आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी जोडीने दर्शन घेण्यासाठी आलो होतो. आणि अशा तऱ्हेने आमचा हा दिवस गेला आणि नवस पूर्ण झाल्याचं आम्हा दोघांनाही समाधान होतं. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.